ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। शिरगुप्पी येथील शिवशक्ती व्हील्स जीवन ॲग्रोटेक दुकानांना आग, भीषण आगीत दोन्ही दुकानांचे 85 लाखांहून अधिक नुकसान। शिरगुप्पी तालुका कागवाड येथील बसस्थानक परिसरात असलेल्या शिवशक्ती व्हील्स आणि जीवन ॲग्रोटेक या दोन दुकानांना शॉर्ट सर्किटने लागलेल्या आगीत सुमारे 85 लाखांहून अधिक रुपयांचे नुकसान झाले आहे। याबाबत अधिक माहिती अशी की शिरगुप्पी बसस्थानका शेजारी इंगळी येथील अनिल खंडुमाळी यांचे शिवशक्ती व्हील्स नावाचे नवीन टायर व कार दुरुस्ती केंद्राला आज सकाळी शॉर्ट सर्किटने आग लागल्याने 45 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे। सकाळी 9च्या दरम्यान ही दुर्घटना घडली असतानाच या दुकानाशेजारी असणाऱ्या सोपान लाटवडे यांच्या मालकीचे जीवन ॲग्रोटेक हे रासायनिक खते, शेती औषधे, बी बियाणे विक्रीच्या दुकानालाही झळा लागून 40 लाख रुपयांहून अधिक साहित्य आगीच्या भक्षस्थानी पडलं। आगीमुळे झालेले हे नुकसान जे आहे ते खताचं साधारण 17 लाख रुपयांना औषधाचे 5-5.5 लाखाच्या आसपास त्याचे व्हॅल्युएशन होते। आता हे उपयोगाला येणार नाही ना? हे नाही आता हे उपयोगाला होत नाही। शेतीसाठी चांगलं आहे सगळं। हां, ते उष्णतेमुळे ते गॅस तयार होऊन बाटल्या सगळ्या फुगलेले आहेत। त्या आगीमुळे पूर्ण माझी जी बाजू आहे ती झळलेली आहे। पूर्ण एक बाजूची लागवड सगळी पोती खराब झालेली आहेत। परत शेडचं पण पूर्ण नुकसान झालेलं आहे। शेडच्या आगीमुळे शेड खाली आलेलं आहे। सगळं अँगल पत्र वगैरे पाहून आणि इकडं बाजूलाच झळीमुळे औषध पण खराब झालेले आहेत। तुमचं एक खत कुठलाही खत हे 24-24-0 DAP, अमोनियम सल्फेट, 9-24-24 सुपर फॉस्फेट, संपूर्ण या सगळ्या पोत्यांचं एकूण किती पोती खराब झाले? साधारण 1000 पोती खराब झालेले आहेत। तरी नुकसान काय होते? फक्त लागवडीचं म्हटलं तरी एक 17 लाखाचं नुकसान लागवडी झालेलं आहे। प्लस शेड औषध असं टोटल मिळून एक 35 ते 40 लाखाचं नुकसान झालेलं आहे। खत किती होते? टोटल खत किती होते? टोटल एक 2500 पोती लागवड होते। म्हणजे किती व्हॅल्यू होते त्याचं? टोटल दुकानचं व्हॅल्युएशन म्हटलं तर खताचं व्हॅल्युएशन एक 60 ते 65 लाखपर्यंत होतं। आणि खराब झालेली लागवड जी आहे ती 17 लाखाच्या आसपास खराब झालेली लागवड आहे। नाव सांगा आणि दुकानचं नाव? माझं नाव सोपान लाटोडे आणि दुकानचं नाव आहे जीवन ॲग्रोटेक। शिवशक्ती व्हील्स या दुकानामध्ये मोटर कारसाठी नवीन टायर विकणे, व्हील अलाइनमेंट मशिनरी, कॉम्प्रेसर्स इत्यादी साहित्य खाक झालं। तसेच दुरुस्तीसाठी आलेल्या मारुती व्हॅन व एक मारुती अल्टो आगीमध्ये खाक झाली। सकाळी आगीच्या घटनेमुळे दुकानासमोर बघ्यांची मोठी गर्दी झाली होती। ಅಕಸ್ಮಾತಾಗಿ ಶಾರ್ಟ್ ಸರ್ಕ್ಯೂಟ್ ಆಗಿ ನಮಗೀಗ ಇಷ್ಟೆಲ್ಲ ಹಾನಿ ಆಗಿದೆ ರೀ। ಏನೇನು ನುಕ್ಸಾನ ಆಗಿದೆ? ಎರಡು ಕಾರ್ ರೀ, ಈ ವೀಲ್ ಅಲೈನ್ಮೆಂಟ್ ಮಷಿನ್ ರೀ, ಗ್ಯಾರೇಜ್ ಇದೆ, ಅಲೈನ್ಮೆಂಟ್ ಮಷಿನ್, ಬ್ಯಾಲೆನ್ಸಿಂಗ್ ಮಷಿನ್ ರೀ, ಆಮೇಲೆ ಟೈರ್ ಚೇಂಜರ್, ಎರಡು ಕಾಂಪ್ರೆಸರ್ ರೀ, ಆಮೇಲೆ ಆಫೀಸಲ್ಲಿ ಇರುವಂಥ ಎಲ್ಲ ಆಯಿಲ್ ರೀ ಎಲ್ಲ ಸುಟ್ಟು ಕರ್ಕಲಾಗಿದೆ ಸರ್। ಎಷ್ಟು ಜನ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಿದ್ರಿ? ನಾವು 6 ಜನ ಇದ್ದೀವಿ ಸರ್। ಉಗಾರದವ್ರ? ಇಲ್ಲ, ನಾವು ಇದ್ದೀವಿ ಸರ್। ಇನ್ನು ಉಳಿದ ಜನರು ಉಗಾರದಿಂದ। बच्चे गरीब आए, काम करते थे, हम देखो ओते में चलाए थे। हमारे कार गाड़ी का काम करते थे यहाँ जो भी तरह नुकसान हुई। महिला को सिर्फ को लाख मंगाती को रख को गैरेज गाड़ी थी। हमारे जो भी गला नुकसान हुई सब काढ़े मेरा सब चल हमारे गरीब आए जो वही शुरू को पिछला उगार सिला तो मंगाती में रख यहाँ सिर्फ गैरेज गाड़ी हमारे जो भी गला नुकसान हुई थी। तर आग आटोक्यात येण्यासाठी उगार साखर कारखाना, चिदानंद कोरे साखर कारखाना, निपाणी हालसिद्धनाथ साखर कारखाना, रायबाग कारखान्याच्या अग्निशामक बंबाने आग आटोक्यात आणली। याबाबत कागवाड पोलीस स्थानकात घटनेची नोंद झाली आहे। सदर घटनेमध्ये दोन्ही दुकानाचे झालेल्या नुकसानीमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे। ಏನಪ್ಪ ತಗಲೇ ಬ್ಯಾಂಕ್ ಒಳಗೆ ಸಾಲ ಮಾಡಿದ್ವಿ ಮತ್ತು ಶ್ರೀ ಲಕ್ಷ್ಮೀ ಕ್ರೆಡಿಟ್ ಸೊಸೈಟಿ ಮಾದರಿಯಲ್ಲಿ ಮಾಡಿದ್ವಿ, ಅದನ್ನು ತೀರ್ಸಿದ್ವಿ। ಇದರಲ್ಲಿ ಮತ್ತು ಲಕ್ಷ್ಮೀನಲ್ಲಿ ಗಾವಟನ್ ಬ್ಯಾಂಕ್ನಲ್ಲಿ ಒಟ್ಟು ಎಷ್ಟು ಜನಕ್ಕೆ ಕಾಮಗಾರ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತೀವಿ? 6 ಜನ। ಇದರಲ್ಲಿ ಒಂದು 6 ಕುಟುಂಬ ಎಲ್ಲ ನಡೀತಾ ಇತ್ತು ಮತ್ತು ಈಗೆಲ್ಲ ತುಂಬ ಲಾಸ್ ಆಗಿದೆ। ಏನಾದರೂ ಗೌರ್ಮೆಂಟಿಂದ ಪರಿಹಾರ ಸಿಕ್ಕರೆ ಚಲೋ ಆಗ್ತದೆ। ನಿಮ್ದು ಯಾವ ಊರು? ಇಂಗಡಿ ಹೆಸರು ಅನಿಲ್ ಖಂಡು ಮಾಡಿ। महानकरी न्यूजसाठी राजू कोळी, इंगळी।